नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं पुढच्या सेक्शनमध्ये, तो म्हणजे रायटिंग स्किल्स. आणि रायटिंग स्किल्सकडे लक्ष द्यायचं आपलं याचं कारण आहे, की आपलं आता रायटिंग स्किलला सुरुवात केली. आता आपला किती वेळ राहिला आणि किती वेळ गेला आहे आतापर्यंत. सीन पॅसेज, अनसीन पॅसेज, पोएम, क्वेशन आन्सर्स आणि समरी रायटिंग ह्याच्यापर्यंत आपला किती वेळ गेलेला आहे. हं? आता आपल्याला आणखी रायटिंग स्किल आणि नॉवल सेक्शन लिहायचं आहे. तर रायटिंग स्किल लिहित असताना थोडंसं स्मार्ट वर्क करायचं आहे आपल्याला. वेळ कमी लागेल आणि मार्क्स जास्त मिळतील हा प्रॅक्टिकल विचार करायचा आहे. 3 ऑप्शन्स आहेत. क्वेशन नंबर 4 एमध्ये आपल्याला पहिला आहे तो व्हर्चुअल मेसेज, त्याला ऑर आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि त्याला ऑर आहे ग्रुप डिस्कशन. तर यामध्ये व्हर्चुअल मेसेज हा पहिला प्रश्न फक्त 50 शब्दात लिहायचा आहे आणि तो तुलनेनं लिहायला सोपासुद्धा आहे. मेसेज कोणासाठी आहे आणि कोण लिहिणार आहे? हं? म्हणजे आपलं कन्व्हर्सेशन येतं, कोणासाठी आहे त्याचं नाव वरती आणि कोणी मेसेज दिले त्याचं नाव खाली आणि मेसेज लिहिताना आपल्या स्वतःचं मनाचा एकही शब्द त्यात टाकायचा नाही किंवा त्याच्यातला एकही शब्द ड्रॉप करायचा नाही. जे महत्त्वाचे 3 पॉइंट्स 2-3 असतील, त्यांनी जो मेसेज दिलाय, जो निरोप दिलाय तुम्हाला, तुम्ही फोन रिसीव्ह केल्याच्यानंतर, तेवढ्याच गोष्टी त्याच्यामध्ये लिहायच्यात. 50 शब्दापेक्षा जास्त लिहायचं नाही. कमी वेळ लागेल आपण याला. त्याला आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहू शकतो, येणार नाही असं नाही, अवघड नाही. ग्रुप डिस्कशनसुद्धा लिहू शकतो. पण वेळेचं बंधन आपल्याला महत्त्वाचं आहे आणि मार्क्स. स्टेटमेंट आपल्याला व्हर्चुअल मेसेजमध्ये जर तेवढे तुम्ही महत्त्वाचे पॉइंट आले, तर मार्कही चांगले मिळतात. हे झालं क्वेशन नंबर फर्स्ट ए. क्वेशन नंबर 4 ए. क्वेशन नंबर 4 बीमध्ये परत आपल्याला काय आहे? ईमेल रायटिंग आहे. त्याला ऑर आहे रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू क्वेशन्स. तर हे जे 3 क्वेश्चन आहेत, तर तिन्हीपैकी आपल्याला लक्षात घ्यायचे, तिन्ही येऊ शकतात, अवघड कोणतीच नाही. ईमेल आपल्याला लिहिता येतो, लेटर रायटिंगसारखंच आहे, ईमेल ॲड्रेस वगैरे. त्यात रिपोर्टही लिहिता येतो. पण आपण जर इंटरव्ह्यू क्वेश्चन्सला बघितलं, तर लक्षात घ्यायचं, की कोणीतरी फेमस ॲक्टर आहे, ॲक्ट्रेसेस आहे, सोशल वर्कर आहे, कोणीतरी आहे आणि काही क्वेश्चन्स हे कॉमन असतात. मग आपण लक्ष द्यायचं आहे आपल्याला, की कमी वेळेमध्ये जास्त मार्क देणारा घटक म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. की जेणेकरून आपल्याला बघा आता, असा कोणीतरी फेमस पर्सन आहे, त्याला आपण कधी वेलकम टू आवर कॉलेज, गुड मॉर्निंग सर, टुडे आय एम गोइंग टू आस्क यू अ सेट ऑफ क्वेश्चन्स. आणि मग फर्स्ट आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे, की सुरुवात काय करायची, कोणत्या प्रश्नांना करायची, त्याचं बॅकग्राऊंड काय दिलेलं आहे का? मग जर जर आपण नसेल, तर आपण त्यांना म्हणू शकतो, की सुरुवातीला, की रिसेंटली यू हॅव रिसीव्ड अ प्रेस्टिजियस अवॉर्ड. हाऊ डू यू फील अबाउट इट? तुम्हाला नुकतंच एक अवॉर्ड भेटलं, तुम्हाला त्याच्याबद्दल कसं वाटतंय? हं? तर मग हळू आपण त्या प्रश्नाला कळते, हाऊ डिड यू एंटर इन धिस फील्ड? ॲक्टिंग, स्पोर्ट्स, व्हॉटएव्हर. हूचा प्रश्न एक असावा, हू मोटिव्हेटेड यू असं लिहायचं आणि पुन्हा क्वेश्चन मार्क देऊन हाऊ हे लिहायचं. हूचा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह नसला पाहिजे. हं. आता काही क्वेश्चन्स हे प्रत्येकासाठी कॉमन असतात, लक्षात घ्या. कोणीही असो. व्हॉट काइंड ऑफ चॅलेंजेस डिड यू फेस? हाऊ डिड यू ओव्हरकम दोज? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे काही चॅलेंजेस आलेले असतात आणि मग तो प्रश्न त्याच्यामध्ये येऊ शकतो. व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स? हा प्रश्न कॉमन असू शकतो. हं. त्याच्यानंतर त्यांच्या फील्डशी रिलेटेड स्पोर्ट्स पर्सन असेल, तर स्पोर्ट्सचे त्याचे रेकॉर्ड, त्याचं स्वतःचं रेकॉर्ड, टीमचं रेकॉर्ड ह्याच्याशी रिलेटेड काही आपण क्वेश्चन्स करू शकतो. फिल्म ॲक्टर असेल, तर त्याचं फिल्मशी रिलेटेड काही ड्रीम रोल वगैरे असे काही क्वेश्चन्स आपण त्याच्यामध्ये विचारू शकतो. हं. आणि लास्ट क्वेश्चन आपल्याला एक जो लक्षात ठेवायचा आहे, व्हॉट मेसेज वुड यू लाइक टू गिव्ह टू अस? अस म्हणा सोपं जातं. व्हॉट मेसेज वुड यू लाइक टू गिव्ह टू द यंगर जनरेशन? व्हॉट मेसेज वुड यू लाइक टू गिव्ह टू द ॲस्पिरंट्स, दोज हू वॉन्ट टू कम विश टू कम इन दिस फील्ड? एवढं म्हणण्यापेक्षा तुम्ही अस म्हणलं तरी चालेल. व्हॉट मेसेज वुड यू लाइक टू गिव्ह टू अस? हा लास्ट क्वेश्चन. आता लक्षात घ्या, एवढेच प्रश्न लिहायचेत आपल्याला. 8 ते 10 प्रश्न, म्हणजे एखादा चुकला तरी कमीत कमी 8 तरी प्रश्न असावे
आणि ह्याला जास्त वेळ लागत नाही. फक्त प्रश्न लिहायचे. आता लक्षात घ्यायचं, एकदा प्रश्न लिहिले, की एकदा फक्त चेक करायचं का आपला चुकणारा भाग कोणता आहे. हाऊ डू यू, हाऊ डिड यू, हे डू, डीड, डज, एम, इज, आर हे लिहिलंय का? हे तुमचं राहतं. हं. त्याच्यामुळे काय होतं, की आपण जर लिहिलं नसेल तर हाऊ पुन्हा वरती असा मार्क करून डीड, डू एवढं जरी केलं तरी आपला मार्क जाणार नाही. हे एवढं करतो. म्हणून आपला तिन्हीपैकी हा इंटरव्ह्यू क्वेश्चन्स लिहावा, असं माझं तुम्हाला सजेशन आहे. पुढचा जो सी क्वेश्चन आहे, त्या सीमध्ये आपल्याला आहे स्पीच रायटिंग आहे. त्यानंतर आहे कॉम्पेअरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया. तर त्यामध्ये तिन्ही सोपं आहे, तसा अवघड नाही. आपल्याला आपला प्रश्न आहे तो वेळ कमी लागणार आणि चांगले मार्क्स मिळणार. स्पीच लिहित असताना आपण सुरुवात कशी, स्पीचचे काही वैशिष्ट्य आहेत. इट हॅज अ प्रॉपर बिगिनिंग, प्रॉपर मिडल अँड प्रॉपर एंड. स्पीच आपल्याला गुड मॉर्निंग सर. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, प्रश्नामध्ये जर इलोक्युशन कॉम्पिटिशन जर हा शब्द असेल, तर रिस्पेक्टेड जजेस हा शब्द आलाच पाहिजे. Respected, good morning, respected judges, my teachers, and my friends. Today I am here to speak about the topic importance of trees. मग हे लिहित असताना आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे असे, ते स्पीच इंटरॅक्टिव्ह असतं. ते करत असताना वी ऑल नो हाऊ ट्रीज आर इम्पॉर्टंट फॉर अस, हे असे काही डिस्कोर्स मार्कर्स त्याच्यामध्ये यूज करायचे असतात. एखादा क्वेश्चन विचारायचा असतो स्पीचमध्ये, कॅन वी डू दिस फॉर आवर मदर नेचर, कांट वी प्लांट अ सिंगल ट्री ऑन आवर बर्थडे ऑन मदर नेचर. रेटॉरिकल क्वेश्चन आहे एखादा त्याच्यामध्ये असला पाहिजे. मग हे म्हणजे स्पीच कसं होतं, इंटरॅक्टिव्ह होतं. आणि इट हॅज प्रॉपर एंड, इट मीन्स थँक यू फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. मला वाटतं हे स्पीच लिहिण्यासाठी तुम्ही सहजासहजी लिहू शकताय. बाकी तुम्ही हे पण लिहू शकताय कॉम्पेअरिंग, पण कॉम्पेअरिंगमध्ये तुम्हाला सगळे पॉईंट्स आहेत. हां, चीफ गेस्ट, वेलकम, लाइटिंग द लॅम्प, वेलकम सॉन्ग, गेस्ट, चीफ गेस्ट, फेलिसिटेशन वगैरे, वगैरे, वगैरे हे सगळं लिहावं लागेल. तुम्हाला वेळ कोणत्या ह्याला कमी लागतो ते तुम्ही ठरवा. त्यानंतर एक्सपान्शन ऑफ आयडिया हा क्वेश्चनसुद्धा आहे. पण आपण जेव्हा जास्त सेंटेन्सेस लिहित जातो तेव्हा आपल्याकडनं ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स होतात. म्हणून आपल्याला ते, मला असं वाटतं की तुम्ही त्याच्यापेक्षा स्पीच करावं. आणि लास्ट क्वेश्चन जो आहे तो आपला फिल्म रिव्ह्यू, बुक रिव्ह्यू, ब्लॉग रायटिंग आणि अपील. आता बघा याच्यामध्ये एक फिल्म रिव्ह्यू आणि एक बुक रिव्ह्यू आपण जर कन्फर्म करून ठेवला अगोदरच, आत्तासुद्धा तुम्ही लिहू शकता. कारण आपल्याला परीक्षेमध्ये कुठल्याही चित्रपटाचं नाव येत नाही. आपल्याला काय होतं, एका रिसेंटली यू हॅव वॉच असं येतं. तुम्ही नुकताच पाहिला एखादा चित्रपट, त्याचा रिव्ह्यू लिहा असं येतं. मग तो आपण अगोदरच करू शकतो. मग ते करत असताना आपल्याला काय माहिती पाहिजे, डायरेक्टर, प्रोड्युसर, डेट ऑफ रिलीज हे माहिती पाहिजे, प्रोडक्शन हाऊस पाहिजे, कोरिओग्राफर, ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, थोडक्यामध्ये थीम, सॉन्ग्स, म्युझिशियन्स, हे पॉईंट्स त्याच्यामध्ये आले पाहिजे. आणि ते आपल्याला आधीच माहिती आहेत एखाद्या मूव्हीचे, तो तयारच करून ठेवायचा अगोदर आपण. तसंच एक बुक रिव्ह्यूसुद्धा करून ठेवायचा. कारण कधी परीक्षेला फिल्म रिव्ह्यू येतो, कधी बुक रिव्ह्यू येतो. एकदा तर मॅगझिन रिव्ह्यू आला होता. तर तसं आलं तर मला असं वाटतं की ते आणखीन सोपं आपल्याला माहिती येते. आपण करून ठेवले. बुक रिव्ह्यू जर लिहिला असेल तरी बुकचं नाव कोणतं आहे, त्याचं ऑथर काय आहे, त्या पुस्तकाचं प्रोडक्शन कोण आहे, पब्लिकेशन हाऊस कोणता आहे, डेट कधी पब्लिकेशन आहे, बुकची थीम काय आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि ते अगोदर करून घ्यावे. आपल्याला त्याच्यामध्ये फिल्म रिव्ह्यू, बुक रिव्ह्यू करावं, असं मला असं सांगणं आहे. म्हणजे ब्लॉग रायटिंग आपण लिहू शकतो, अपीलही लिहू शकतो. आपल्याला तोही अवघड क्वेश्चन नाही आहे. अपील जर तुम्ही लिहित असाल, सपोज अवेअरनेस ऑफ द आय डोनेशन, तर एक बाजूला असं आईचं साधं चिन्ह साधं काढायचं डोळ्याचं. आणि आय डोनेशन करता असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे अट्रॅक्टिव्ह स्लोगन हे करायचे. म्हणजे मग त्या ठिकाणी की इफ यू वॉन्ट टू सी द वर्ल्ड आफ्टर युअर डेथ, कम अँड जॉइन अस टू डोनेट युअर आईज. आपला अवेअरनेस निर्माण करायची. मग ते करत असताना आपल्या कोणतरी सेलिब्रिटी त्याचं नाव लिहायचं आहे. त्याच्यासाठी आपण काही कॅम्पेन चालवलं आहे का? काही रॅली आहे का?
अवेअरनेस म्हणजे आपण नेमकं प्रोग्राम काय करणार आहोत, हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. आणि अशा प्रकारे ही आपल्याला काय लिहायचं आहे, अपील लिहायची आहे. तर ह्या तिन्हीपैकी मला वाटतंय फिल्म रिव्ह्यू, बुक रिव्ह्यू तुम्ही केलेला सोपा आणि कमी वेळ लागेल. सोपा म्हणण्यापेक्षा वेळ कमी लागेल, असं माझं म्हणणं आहे. तर बघा, तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही चर्चा करूयात. मला तुम्ही विचारू शकताय. ओके. धन्यवाद. परत भेटूया आपण पुढच्या नवल सेक्शनमध्ये.